चे उत्सवमूर्ती प्राध्यापक डॉक्टर आनंद देशमुख व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनी, मला अशी भीती वाटत होती की 20 मिनटं 12 मिनटं 10 मिनटं असं करत करत आता मला बहुतेक 5 किंवा 2 मिनटं मिळतील, परंतु त्यांनी मला 25 मिनटं सांगितली आता. म्हणजे मला जी मोल दिली ती त्यातली फार कमी केली नाही आहे. तर प्रथमतः मी धन्यवाद देतो आमचे मित्र शिरीष चिटणीस यांना की यासारख्या समारंभाचं अध्यक्षपद त्यांनी मला दिलं. हे अध्यक्षपद घेण्याबाबत मी खूप खळखळ केलेली होती आणि त्याचं कारण ते म्हणाले, मी त्यांना असं म्हणालो की मी काही देशमुख सरांचं काहीच वाचलं नाही अशातला भाग नाही, परंतु अशा प्रकारच्या चर्चेला अध्यक्ष होण्यासाठी त्या व्यक्तीच्या साहित्याचं एक समग्र चित्र आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. म्हणजे जसं समजा एक इतिहासाचार्य राजवाड्यांचं समग्र चित्र आहे माझ्यासमोर, न्यायमूर्ती नागड्यांचं आहे, केशवसुतांचं आहे, त्या पद्धतीचं डॉक्टर अनंत देशमुख यांच्या साहित्याचं समग्र चित्र माझ्या डोळ्यासमोर नाही, म्हणून मी संकोच करतो. परंतु काही वेळा मित्रहट्ट नावाच्या गोष्टीपुढे शरण जावं लागतं आणि तसं मी शरण गेलो आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यात जी काही कमतरता असेल त्याचं सगळं श्रेय चिटणीसांना आहे. असं प्रथमतः मी प्राध्यापक अनंत देशमुख यांचं या निमित्ताने अभिष्ट चिंतन करतो. त्यांना जी काही उपेक्षा सहन करायला लागली आणि संबंध करिअरभर करायला लागली, तर मला असं वाटतं की त्या पार्श्वभूमीवर आजचा जो समारंभ आहे, या समारंभाला मी एक अपूर्व असं समारंभ म्हणेन. त्याचं कारण असं की मूळचे ठाण्याचे नसलेले पण ठाण्याचे म्हणून आता गणले जाणाऱ्या अशा एका साहित्यिक समीक्षक संशोधकाचा सत्कार सातारच्या एका व्यक्तीला पुण्यामध्ये करावा असं वाटला आणि चक्क 6 पुणेकर त्यांच्याविषयी चांगलं बोलत आहेत. याच्यात मला वाटतं सगळं भरून निघालं. किंबहुना कविवर्य कुसुमाग्रज यांनी जे कौतुक केलं आपलं, तुम्ही म्हटलात की हा सगळ्यात मोठा पुरस्कार, त्याच्यानंतर कदाचित 2 नंबरचा पुरस्कार हा असावा असं. पण खरोखरच म्हणजे अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे की त्यांच्या एकंदर समग्र साहित्याचा विचार एका वेगळ्या गांभीर्याने आज केला जातो आहे आणि त्याचं पुस्तकामध्ये रूपांतर होणार आहे. कारण अशा कार्यक्रमामध्ये बोलायला मिळणारा वेळ हा नेहमीच कमी पडतो, परंतु जेव्हा लेखन करायचं असतं तेव्हा लेखनामध्ये साधक बाधक चर्चा आणखी करता येते. त्यामुळे आपली जी तक्रार होती ती बरोबर होती, परंतु लेखनामध्ये ती भरून निघेल असं मी समजतो. मलाही जरा वेळेचं दडपण आल्यामुळे मी थोडं गेले 3 दिवस मी देशमुख सरांच्या सहवासात दिल्लीला होतो. हे असं मी अशासाठी म्हणतो की मी जे मगाशी म्हटलं की समग्र चित्र डोळ्यासमोर नाही, वाचलेलं आहे, माहिती आहे. एका क्षेत्रात आम्ही थोडं काम करणारे 19व्या शतकाचे अभ्यासक होतो, पण त्यांचं सौजन्य असं की जेव्हा मी हे म्हणतोय असं कळलं तेव्हा त्यांनी मला त्यांच्या सगळ्या प्रस्तावना एकत्रित स्वरूपात पाठवली. माझे विश्वकोशाच्या आणि अन्य कामांमुळे सतत दौरे आणि सतत कार्यक्रम चालू आहेत. आम्ही 3 दिवस दिल्लीला गेलो होतो, म्हणजे त्यातले 2 दिवस प्रवासाचे होते का, म्हणजे त्या ह्याच्यात त्या प्रस्तावना माझ्या जवळ होत्या आणि सातत्याने ते म्हणजे विमानतळावर, विमानात जिथे गेलो तिथली मीटिंग संपल्यावर रूमवर सगळीकडे मी ते सगळं तेच देशमुखमय होतं. आणि त्या देशमुखमयतेमुळे मला असं वाटून गेलं की अरे हे समग्र चित्र माझ्यापुढे आधी का बरं नव्हतं. म्हणजे एक अपराध भाव माझ्या मनातला मी इथे व्यक्त करतो. आणि असं होतं, म्हणजे असं आपलं नेहमीच होतं की आपल्याला अनेक गोष्टी वाचायच्या असतात, पण त्याचा बॅकलॉग नुसता निर्माण होत नाही, तो वाढत जातो किती तुम्ही वाचलं तरी. तर ती एक शोकांतिका असते एका बाजूने, परंतु ठीक आहे, हरकत नाही.
आता मला असं वाटतं की साहित्यिकी, समीक्षकी, संपादकीय, संशोधकीय असं डॉक्टर अनंत देशमुख यांचं जे बौद्धिक कर्तृत्व आहे हे बहुआयामी असं कर्तृत्व आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण पाहायला गेलो तर मला स्वतःला या कर्तृत्वाचे, लेखन कर्तृत्वाचे एकूण 6 भाग दिसतात. कसे तर तो पहिला जो भाग आहे तो मुख्यतः 19व्या शतकातला आणि एकंदरीत आधुनिक महाराष्ट्र जो आहे त्याविषयीचं त्यांचं संशोधन, हा पहिला मोठा भाग आहे. आणि त्याच्यात विशेष करून रधो कर्वे यांच्याविषयी जे त्यांनी काम केलं, 10 पुस्तकं आहेत त्यातली त्यांची, आणि त्याच्यावर अष्टखंडात्मक जे काम त्यांनी केलं आहे, मी असं म्हणेन की आपण बाकी काहीही केलं नसतं, काही लिहिलं नसतं तरी एवढ्या एका कामासाठी आपण कायमचे ओळखले गेला असता आणि झालं. इतकं मोलाचं काम आहे, इतकं मोलाचं काम आहे. आणि हे अशी कामं हे तपश्चर्य वाचून होऊ शकतच नाही. आता इथे असे माझ्यासारखे बरेच जण असतील म्हणून मी सांगतो की जे जिज्ञासू आहेत त्यांनी जिज्ञासूंनी फक्त महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने त्यांचं एक छोटं चरित्र महाराष्ट्राची शिल्पकारमध्ये प्रकाशित केलं आहे रधो कर्व्यांचं, तेवढं वाचलं तरी त्यांना झलक म्हणून त्याची कल्पना येईल की त्यांचं काय याबाबतची दृष्टी आहे, याबाबतचा अभ्यास आहे, त्याची कल्पना येईल. दुसरा जो भाग आहे त्यांच्या या कर्तृत्वाचा तो संपादित पुस्तकांचा आहे. आणि संपादित पुस्तकं, कुठलंही संपादन, कुठल्याही प्रकारचं, मग ते मासिकाचं असो, ग्रंथाचं असो, कोणत्याही प्रकारचं असो, ही एक अजिबात साधी गोष्ट नाही, हे येण्याचं काम नाही. आणि मी हे अधोरेखित का करतो तर हल्ली संपादन नावाची जी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती इतकी घसरण झालेली आहे की एक 8-10 लेख वेगवेगळ्या लोकांकडचे एकत्र छापायचे आणि त्याच्यावर संपादक म्हणून आपलं नाव लिहायचं, 1-2 पानाची प्रस्तावना घेऊन, आणि प्रस्तावना नसतेच ती, परिचय असतो. या पद्धतीचं संपादन आपण आज अनेक वेळा बघतो. पण अत्यंत मार्मिक दृष्टीने अत्यंत विचारपूर्वक संपादन करणं ही सोपी गोष्ट नाही. किंबहुना संपादन हे एक प्रकारचं संशोधनच असतं आणि ह्याचं भान असलेले असे ते संपादक आहेत. म्हणून त्यांची जी संपादकीय ग्रंथ जे आहेत तोही त्यांच्या संशोधनाचाच एक भाग आहे. तिसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो चरित्र वाङ्मयाचा. मी नाही सविस्तर बोलू शकत आहे, क्षमा करा, मी फक्त एक उल्लेख करत जातोय. चरित्र वाङ्मय जे आहे त्यांचं, आता आपल्याला माहिती आहे, मी नावं घेत नाही कोणाची चरित्र त्यांनी लिहिली, मगाशी त्यांनी स्वतःही त्याच्याबद्दल सांगितलं आहे. आपल्याला असं दिसेल की यातली प्रत्येक व्यक्ती जी आहे त्यांच्या एकंदर चरित्र वाङ्मयामध्ये विविधता आणि आव्हानात्मकता आपल्याला दिसून येईल. आणि यातल्या प्रत्येक व्यक्तीचं चरित्र लिहिणं हे एक मोठं आव्हान होतं असं दिसेल तुम्हाला. आणि त्यातही पहिली चरित्र त्यांनी लिहिलेली हेही दिसून येईल. तर त्या दृष्टीने तो एक महत्त्वाचं दालन आहे त्यांच्या संबंध साहित्यातलं असं दिसेल. आणखी एक महत्त्वाचं जे दालन आहे ते आहे नाट्य आणि काव्य समीक्षेचं, आणि विशेषतः कवी कुसुमाग्रजांविषयीची त्यांची काव्य समीक्षा. आता काय झालं आहे की वक्त्यांच्या बोलण्याचा मला परामर्श घेता येत नाही आहे, हा त्यांच्यावरचा एक अन्याय आहे, मला मान्य आहे. पण आता मगाशी उदाहरणार्थ आपले पोरे हे जे बोलत होते त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगल्या रीतीने, स्वप्नील पोरे हे माझे एक अर्थी विद्यार्थी आहेत फर्ग्युसनमधले, त्यांनी उल्लेख केला मगाशी. आणि मला माहिती की तेव्हापासून फर्ग्युसन शिकत असल्यापासूनचा त्यांचा काव्याचा अभ्यास आहे. ते स्वतः उत्तम कवी आहेत. लोकमान्य टिळकांवरच्या काव्यांचं त्यांनी जे पुस्तक केलं ते फार चांगलं आहे. तर त्यामुळे ती त्यांच्या बोलण्यात मर्मदृष्टी दिसत होती, पण त्याने वेळ अपुरा पडतोय हे कळत होतं. परंतु विशेषतः कवी कुसुमाग्रजांवरचं जे काम आहे ते काम हे ज्याला आपण लँडमार्क म्हणू शकू, ज्याला एक काय म्हणू, मैलाचा दगड, पण मैलाचा दगड याच्यात एक
स्मरणशिला असा शब्द वापरू आपण त्याला. मराठी साहित्यातली समीक्षेतली एक स्मरणशिला म्हणून आपण कुसुमाग्रजांवरचं जे तुमचं काम आहे त्याच्याकडे पाहू शकतो. त्याच्यानंतर ललित लेखन आणि वृत्तपत्रीय सदर लेखन हे आणखी एक दालन आहे. आता त्यांनी जे ललित वैचारिक लेख लिहिलेले आहे, ललित लेख विशेषतः, तर वसंत दावतर यांनी कथावजा लेख असं त्याचं वर्णन केलं आहे आणि ते खरंच आहे. पण कथावजा लेखांच्या प्रमाणे त्यांनी कथा पण लिहिलेल्या आहे. म्हणजे या प्रकारचं सर्जनशील साहित्य, म्हणजे मगाशी रुपाली शिंदे सर्जनशीलतेबद्दल बोलत होत्या, ती सर्जनशीलता त्यांनी म्हटलंच की त्यांच्यात मुळात आहेच ती. पण खरंच आहे की या सर्जनशीलतेचा प्रत्यय वैचारिक आणि समीक्षकी लेखनात सुद्धा येत असतो. आणि तो किंवा माझं तर मत असं आहे की समीक्षकी लेखन, वैचारिक लेखन हे सुद्धा सर्जनशील असावंच लागतं, तरच ते श्रेष्ठ कोटीत गणलं जातं. नुसती जुळणी, नुसतं ज्याला आपण डिंक कात्री काम म्हणतो, त्यातून ही या प्रकारचं लेखन सिद्ध होऊ शकत नाही. त्याला एक सर्जनशील दृष्टी असू शकते आणि ती दृष्टी त्यांच्याकडे आहे, म्हणूनच त्यांचं हे सगळं लेखन जे आहे हे त्यातनं साकार झालेलं आहे. ते त्यांचे जे ललित वैचारिक लेख आहेत त्याच्याबद्दल त्यांनी असंच म्हणून ठेवलं आहे स्वतः, माझ्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार असं आपण त्याचं वर्णन केलं आहे. तर खरोखर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार हा त्याच्यातून घडताना आपल्याला दिसतो. 6वा जो प्रांत आहे तो आत्मचरित्र हा प्रांत आहे, तेही त्यांचं आहे. तेव्हा मी असं म्हणेन की हे जे काही 6 प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे ते मराठी सारस्वतातला वाङ्मयीन बौद्धिक असा देखणा षटकार तो आहे. आणि हे त्यांच्या साहित्याचं मुख्य एक लक्षण आपल्याला सांगता येईल. आणि हे सगळं त्यांनी केव्हा केलं, कसं केलं, तर विद्यापीठीय अध्यापन ते करत होते आणि चांगलं अध्यापन गंभीरपणे करत होते. संशोधन मार्गदर्शन करत होते, विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी पेललेली आहे. या सगळ्या गोष्टी काय असतात ते मी साक्षात अनुभवलेलं असल्यामुळे मला कळू शकतं की हे सांभाळून या प्रकारचं लेखन करत राहणं, याला लेखनावरची निष्ठाच असायला लागते, संशोधनावरची निष्ठाच असायला लागते. म्हणजे त्यांनी जे संशोधन मार्गदर्शन केलं, मगाशी मला वाटतं आपण उल्लेख केला कोणीतरी, की 20 MPhil आणि 10 PhD. मी नेहमी असं म्हणतो, माझं जवळपास अशीच आकडेवारी आहे ते, आणि मी बऱ्याच बाबतीत समानधर्मी आहोत, पण मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, एवढाच फरक एवढाच आहे. म्हणजे वयाने नुसता नाही, कर्तृत्वानेही. पण मी नेहमी असं म्हणायचो सर की या प्रत्येक विद्यार्थ्याला जी मार्गदर्शन मी करत गेलो त्यासाठी इतका वेळ आणि इतकी शक्ती द्यावी लागलेली आहे की तेवढी पुस्तकं मी लिहू शकलो असतो, तेवढी पुस्तकं ते लिहू शकले असते. पण हे सगळं करून त्यांनी जी एकूण पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्याविषयी काय बोलू. म्हणजे आपल्याला असं दिसेल की अनेकांचा आणि अगदी प्राध्यापकांचा सुद्धा लेखन वाचनाशी 36चा आकडा असतो असं आपल्याला दिसतं. आणि विशेषतः जे नवे नवे वेतन आयोग येतात ते आपले खिसे फुगवत असताना सुद्धा एका बाजूने, दुसऱ्या बाजूने लेखन वाचन दारिद्र्य आपलं वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून अगदी प्राध्यापकांचा सुद्धा लेखन वाचनाशी 36चा आकडा असल्याचं भीषण दृश्य बरेच वेळा दिसतं. पण डॉक्टर देशमुख यांच्या पुस्तकांची संख्या लक्षात घेऊन मी असं म्हणेन की त्यांचा मात्र लेखन वाचनाशी असणारा 36चा आकडा हा फार वेगळ्या प्रकारचा आहे. त्यांची ग्रंथसंख्या 36 एवढी आहे आणि ते त्यांचं ग्रंथकर्तृत्व जे आहे ते फार विलक्षण असं आहे. आता प्रचंड ज्ञानलालसा, म्हणजे यातले सगळे जे गुण आहेत त्यांची वैशिष्ट्य जी आहेत, प्रचंड ज्ञानलालसा, त्यांचाच शब्दप्रयोग वापरायचा झाला तर नव्याचा ध्यास, निव्वळ उपक्रम म्हणून नव्हे तर वृत्ती आणि धर्म म्हणून, निष्ठा म्हणून संशोधन, त्यात कमालीचा काटेकोरपणा, परखडपणा. प्राध्यापक मिलिंद जोशींनी त्याचा उल्लेख सुरुवातीलाच केलेला होता. बहुपेडी अभ्यास, रसिकता, या सगळ्यामुळे संख्यात्मक आणि गुणात्मक
अशी लेखन समृद्धी ही आपल्याला प्रत्ययाला येते. आणि हे सगळं लेखन म्हणजे एका मूर्तिमंत तपश्चर्येचं फळ आहे असं मी म्हणेन. आता नुसतं लेखनच नव्हे तर त्यांच्या लेखनात येणारं लेखनाचं सूचन हे सुद्धा फार मोलाचं आहे. मला वाटतं मगाशी कोणीतरी उल्लेख केला, मला वाटतं जोशीच म्हणाले, मिलिंद जोशीच म्हणाले की ते नव्यांना नवीन विषय पुरवत असतं. तर आपल्याला असं लक्षात येईल की बरेच वेळा असं सूचन ते करतात आणि हे फार माझ्या दृष्टीने सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे. कारण काय आहे की एक मी म्हणून एक व्यक्ती संशोधक जी असते ती व्यक्ती तिला इच्छा असलेल्या सुद्धा सगळ्या विषयांचं संशोधन करू शकत नाही. संशोधन हे एक सामाजिक संचित असतं आणि ते सामाजिक संचित वाढवत नेणं हे संशोधकाचं दुहेरी पद्धतीने काम आहे. एक आपल्या संशोधनाद्वारे आणि दुसऱ्या संशोधनाला उत्तेजन देऊन. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की त्यांच्या लेखनामध्ये सातत्याने, आता उदाहरणार्थ ठाकूर सिंग यांची जी चित्र आहेत ओलेती आणि प्रणयिनीचा विनयभंग ज्याच्यावरनं अश्लीलतेचा वाद उभा राहिला आणि त्याच्याबद्दल त्यांनी लिहिलंय की मराठी साहित्यातला वाद हा ओलेतीवरचा पहिला वाद नाही आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे इचलकरंजीचा राणे आणि शंकरराव किर्लोस्कर यांच्यातला तो जो वाद आहे कथेवरनं तो पहिला तो वाद आहे. पण हे सगळं लिहिता लिहिता ते असं सांगतात की याच्यावर एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकेल आणि ते पुढे झाले. असं ते प्रत्येक ठिकाणी त्यांच्या लेखनात, म्हणजे आत्ता अगदी परवा डॉक्टर आवलगावकर यांचा जो ग्रंथ प्रकाशित झालेला आहे मराठी समीक्षेच्या नव्या दिशांच्या संदर्भात, त्यात सुद्धा नाट्य विषयक संशोधनाच्या नव्या दिशांबद्दल लिहिताना त्यांनी इतक्या ठिकाणी हे सूचन केलेलं आहे की कशा कशा प्रकारे याच्यावर संशोधन होऊ शकेल. हे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की या बाबतीतही त्यांनी एक मोठं, म्हणजे उदाहरणार्थ त्या लेखामध्ये आपण सुचवलंय की नाट्यवाङ्मयाचा इतिहास लिहिला जाण्याची गरज आहे. आता हे प्रत्येक काम त्यांना करायला वेळ होईल, जमेल, अनुकूलता लाभेल असं नाही. पण हे जे ते सुचवत आहे याच्यातून सुद्धा संशोधकांना शिकण्याजोगं असं खूप काही आहे असं म्हणता येईल. मी मगाशी म्हटलं तसं एका अर्थाने आम्ही समानधर्मी आहोत आणि मी इतर जातीपाती जरी मानत नसलो, जातीच्या अशा संमेलनाला आलो मी, पण जातीपात काही मी मानत नसलो तरी अशा प्रकारचं माझी हे जातीचा मतभेद कोणी असं जेव्हा घडतं तेव्हा मला फार आनंद होतो. आणि त्यांचं लेखन वाचताना मला सतत असं जाणवलं की अरे आपला अधिकाने फार संवाद झाला. म्हणजे जे आमचे समान काही धागे आहेत, डॉक्टर ददी पुंडे असतील किंवा विलास फुले असतील, डॉक्टर विलास फुले, जेवी नाईक किंवा अरविंद मोहम्मद कुलकर्णी, पुष्कळ अशी उदाहरणं देता येते. आणि एकंदर विशेषतः संशोधनाबाबतचा जो काटेकोरपणा आहे मला सुद्धा, म्हणजे त्या काटेकोरपणा वाचून संशोधन होऊ शकत नाही, ते वाहून घेणं असतं असं नेहमी वाटत आलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने त्या एकंदर संशोधनाच्या अंगाने एक 2-3 मुद्दे मांडतो आणि मग मी थांबतो. की एक तर काय आहे की मी म्हटलं तसं की त्यांचा परखडपणा जो आहे तो इतका विलक्षण आहे की त्यांनी यदी फडके, मवा धोंड हे मुख्यतः, शिवाय आमचे जेवी नाईक आहेत, बाकी तर इतर मंगला आटलेकर वगैरे पुष्कळ आहे, पण यदी फडके, मवा धोंड, जेवी नाईक यांच्यासारख्यांवर टीका करणं, त्यांच्या संशोधनातले दोष दाखवणं हे येऱ्या बघा गबाळ्याचं काम नाही अजिबात. हे म्हणजे अक्षरशः एक शिवधनुष्य उचलण्याचं धाडस आहे, पण ते उचलून न पडण्याचं कौशल्य महत्त्वाचं असतं, ते त्यांच्यात आहे. आणि म्हणून त्यांनी हे जे काही केलं, म्हणजे आता यदी फडके यांच्याविषयीचं त्यांचं एक विधान सांगतो तुम्हाला. यदी फडके यांना रघुनाथरावांच्या लेखनाचा तलस्पर्शी वेध घेणे जमलेले नाही असं स्पष्टपणे ते नमूद करतात. तलस्पर्शी, मगाशी आपणही उल्लेख केला, हा शब्द जो आहे तो ते त्यांचं सगळं काही असेल ना, एका शब्दात वर्णन करायचं तर ते तलस्पर्शी आहे असं दिसेल. अलक्षित वगैरे हे जे आहे, तर अलक्षित गोष्टींकडे ते जातात, पण जातात त्यातनं जे करतात ते तलस्पर्शी असतं. हे त्यांच्या सगळ्या लेखनाचं संशोधनाचं सार म्हणून सांगता येईल. तर हे जे काही त्यांनी धाडस केलं यासारख्या संशोधकांवर टीका करण्याचं, हे धाडस म्हणजे उद्धटपणा नाही, ती व्यक्तिगत टीका नाही, ते कमरेखालचे वार नाही, तर
अशी टीका कोण करू शकतो? तो जो संशोधनाचं शिवधनुष्य पेरू शकतो तोच करू शकतो. आणि म्हणूनच ते ही टीका करू शकले असं आपल्याला दिसेल. आता ही जी तपश्चर्या त्यांनी केली त्याच्यात आपल्याला असं दिसेल, त्यांनी मगाशी एक बारीकसा उल्लेख केला की कर्व्यांवरचं जे संशोधन आहे हृदय कर्व्यांवरचं, सूची उपलब्ध नाही, हृदय कर्वे यांनी आपल्या लेखाची कातरणं नीट जपलेली नाही, त्यांच्या पत्नी त्यांच्या 9 वर्ष आधी गेल्यामुळे त्यांनीही काही जपलेलं नाही. अशा ह्याच्यात त्यांचा शब्द वापरायचा झाला तर अभ्यासकाच्या नाकी 9 येतात. अशा परिस्थितीतून त्यांनी ते सगळं संशोधन उभं केलं. विशाखामध्येही तसंच आहे. म्हणजे विशाखातली जी त्यांनी कवितांची संस्करणं आणि पाठभेदांचा अभ्यास केला, किती ओरिजिनल एखादं नियतकालिक ग्रंथालयात जाऊन शोधणं आणि अभ्यासणं एक हे सुद्धा इतकं अवघड असतं. त्यांनी किती पालखं घातली तर ते आहे. काटेकोरपणा त्यांचा इतका आहे की एखाद्या गोष्टीचा झपाटल्यासारखा शोध घेताना कधी कधी असं होतं संशोधनात की डोंगर पोखरून कधी कधी उंदीरही निघत नाही, पण तो निघाला नाही तरी चालेल, पण डोंगर पोखरावा. आणि ही डोंगर पोखरण्याची जी वृत्ती आहे ती फार त्यांची त्या बाबतीतली महत्वाची सूक्ष्मता. इतके म्हणजे ते संशोधन त्यांचं वाचताना इतक्या सूक्ष्म गोष्टी. आता एक साधी गंमत म्हणून सांगतो, कर्व्यांचं ते चरित्र आहे. आता ते साहित्य संस्कृती मंडळाचं एक छोटं चरित्र आहे, पण त्या चरित्रात सुद्धा त्यांची सुरुवातीला टीप आहे. आणि ती टीप काय आहे की ते BA होईपर्यंतचे उल्लेख केले आहेत आणि त्याच्यानंतरचे आदरार्थी. म्हणजे ही टीप दिल्याशिवाय त्यांना राहत नाही. म्हणजे हा जो बारकावा असतो तो त्याच्यातला फार महत्वाचा असतो. भाषा इतकी जाणीवपूर्वक वापरतात ते, अनेक वेळा त्यांचे शब्द. आता संचिका शब्द नेहमी येतो, फाईलला आपल्याला बरेच वेळा शब्दच सापडत नाही अनेक लोकांना. म्हणजे भाषेविषयीचं दारिद्र्य तर इतकं आहे की काही विचारू नका. म्हणून परिभाषेकडे खूप लक्ष द्यावं. मी बरेच वेळा तारिका असा शब्द वापरतो. आणि नवभारतचं संपादन करताना मी मुद्दाम आता, कारण PDF आणि वर्ड फाईल हेच आपल्या तोंडी इतकं बसलंय की मी लेखकांच्या आवाहनात सुद्धा खुली धारिका आणि बंदिस्त धारिका असे शब्द जाणीवपूर्वक वापरले. नवभारत असो वा विश्वकोश असो, माझ्यामध्ये ही परिभाषा घडवण्याची साधन आहे. तर तोच डोळसपणा जो आहे तो त्यांच्या संबंध संशोधनात आपल्याला दिसून येतो. आणि संशोधन करताना जे सगळ्यात मोठी अडचण जी असते की आर्काइव्ह्ज किंवा अभिलेखागार आणि ग्रंथालय या ठिकाणी आपण ते मिळवण्यासाठी जातो, पण तिथे जी असणारी अनास्था असते. एकेकाळी जर मला आठवत असेल की अगदी पूर्वी एकेका ग्रंथालयात एक तरी माणूस असा असायचा की ज्याला सगळा कानाकोपरा पाठ यायचा असायचा आणि तो तयार असायचा की हा कशावर काम करतात हे आहे हे सांगणारे ग्रंथपाल. आता तुम्हाला ते बरेच वेळा दिसत नाही. ती जी अनास्था आहे त्यांनी इतका त्रास होतो की गोष्टी त्या ग्रंथालयात असतात पण सांगितलं जातं की आमच्याकडे नाहीच आहे, आवाज सापडत नाहीच आहे. बरं, काही गोष्टी अशा दुर्मिळ असतात की तुकडे पडत असतात. मला आठवत आहे मुंबई आर्काइव्हमध्ये मी गेलो, सेन्सस रिपोर्ट अभ्यासायचे ते गेल्या शतकभर आधीचे. मला त्यांनी सांगितलं तुम्हाला नाही मिळणार. मी म्हटलं आपण आहेत ना इथे, याच्यात दिलं नाही पण मिळणार नाही. म्हटलं का, ते कळेल का? नाही, तुकडे पडतात. मी हातात घेऊन जाऊन बसलो की मला मध्यमवर्गावर काम करायचं होतं. त्याची काय आहे ती आकडेवारी नसते, सेन्ससच्या आकडेवारीवरून मला काही निष्कर्ष काढायचे ते. मग पुन्हा एकदा गेलो, कारण मी नेहमी मानतो की संशोधनात दाढी गुरवाळण्याचा उद्योग आहे. गेलो, म्हटलं बाबा मी एक गंभीर संशोधक आहे, शिक्षक आहे, मला महत्त्व कळतं, तुम्हाला जे कळतं ते मलाही कळतं. तुम्ही रिस्क घ्या थोडी, पण मला ते द्या. कारण तसं कोणी न पाहून ते आपोआपच वाया जाईल, त्याच्यापेक्षा मला द्या. त्यांनी मला अटी घातल्या की पेपर वेट वापरायचं नाही. मे महिना होता, उन्हाळा मुंबईतला. तर उभं राहून असंच टेबल होतं आणि ते मोठे खंड, पेपर वेट वापरायचं नाही, पंखा लावायचा नाही. तशा ह्याच्यात तासंतास उभं राहून मी ती आकडेवारी म्हणजे तो भाग सोडा, पण या पद्धतीची तपश्चर्या ही संशोधनामध्ये करावी लागते. आणि मला त्यांचं ते वाचताना माझे ते सगळे अनुभव एक डोळ्यासमोर उभे राहिले. या अर्थाने मी म्हटलं ते समांतर मी जास्त ते. आणि आजची जी परिस्थिती आहे, जो गंभीर संशोधक आहे ना आणि ज्यांनी वाहून घेतलंय, त्याला आजूबाजूची परिस्थिती जी आहे त्याच्या वेदना ज्या होतात त्या विलक्षण असतात. आणि त्या वेदनांकडे थोडंसं विलोधारी आणि उपरोधारी बघावं लागतं. मी त्यांची फक्त 2 वाक्य आपल्या समोर ठेवतो विधानं. त्यांनी म्हटलंय आजचा म्हणजे संशोधनाचा
साराच मामला पी हळदनी हो गोरी या प्रकारातला आहे. हे अक्षरशः पटतं. अनेक डोक्या संशोधकांचं काम पाहिलं आणि रणा पेडणेकरांविषयी, आता तो खरा एक वेगळा विषय बोलायचा पण असू दे, रणा पेडणेकरांविषयी लिहिताना त्यांनी हे जे सध्याची प्रवृत्ती आहे त्याच्या अनुषंगाने एका वाक्यात कसं हे केलं आहे, जो विषय शिकवायचा त्याची पूर्वतयारी प्राध्यापक करीत असत अशा काळात ते नोकरीला होते. तर असं फौजदारपणे आहे, हा फौजदारपणा जो आहे हा चांगल्या दर्जाचा उपरोध जो आहे हा त्यांच्या लेखनामध्ये नेहमी येतो असं आपल्याला दिसेल. तर त्यामुळे त्यांनी हे जे सगळं संशोधनाचं एक मोठा विशाल असं विश्व उभं केलेलं आहे, त्या विश्वाला खरोखर आपण सगळ्यांनी वंदन करावं अशी परिस्थिती आहे. आणि त्यानिमित्ताने आज आपण सगळे एकत्र जमलो. तुमच्या विद्यार्थ्यांशी खरं बोलावं लागेल की त्यांना, कारण मला खात्री आहे की खूप कडक असणार आणि विद्यार्थी बऱ्याचशे विद्यार्थिनी असतील ज्यांनी तुमच्याकडे संशोधन केलं त्यांना, कारण मला माझ्या अनुभवातून सांगतो, मी नेहमी असं म्हणतो की मी एरवी अगदी गांधीवादी माणूस आहे, पण मी तपासलेली कुठलीही प्रत ही रक्ताळलेली असते. मला खात्री आहे की आपलंही तसंच असणार. पण त्यामुळे ही म्हणजे आपण स्वतः संशोधन केलं, आपण संशोधनाचं सूचन केलं, आपण अष्टपैलू लेखन केलं आणि मला खात्री आहे की आपल्या या सगळ्यातून अनेक संशोधन घडलेले आहेत. तेव्हा या सर्व कामगिरीबद्दल मी धन्यवाद शब्द नुसता वापरत नाही, मी सगळ्यांच्या वतीने आणि ज्यांनी तुमची उपेक्षा केली त्या त्यांच्याही सगळ्यांच्या वतीने त्यांना मान्य होणं आपला तो प्रश्न नाही आहे. मी आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, नुसते धन्यवाद देत नाही, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण निवृत्त केव्हाच झालात, माझेही आधी झालेले आहात पुष्कळ, पण आपली निवृत्तीपर प्रवृत्ती जी आहे ती अशीच कायम टिको आणि आपले आणखी ग्रंथ आमच्या हाती असेच येवो आणि त्याच्यातून आम्हाला खूप लाभ हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो.